ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायावर दिल्लीतील एका कार्यक्रमात आपली टिप्पणी केली आणि त्यामुळे बुलढाण्यातील वारकरी संप्रदाय हा आता आक्रमक झाला आहे। खरं तर शरद पवारांनी वारकरी संप्रदायात या प्रतिगामी व्यक्ती घुसलेल्या आहेत आणि त्यातील 60% लोक हे धर्मांध वक्तव्य करत असल्याची एक टिप्पणी केली आणि त्यावर आता वारकरी संप्रदायातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। आपल्यासोबत वारकऱ्यांच्या संघटनेचे काही प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आपल्यासोबत सुधीर महाराज आहेत। साहेब काय म्हणाल, महाराज काय म्हणाल, शरद पवारांनी जे आज वक्तव्य केले त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? पवार साहेबासारख्या जुन्या जाणत्या नेत्याने अशा प्रकारचं वारकरी संप्रदायावर वक्तव्य करणं अतिशय निषेधार्ह आहे। त्यांनी म्हटल्याप्रमाणे कोणते 60 लोक त्यांनी या संकलित मूल्यमापनासाठी जाहीर केले ते त्यांनी सांगावं आणि मग उर्वरित 40% जे लोक आहेत ते लोक त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांनी ठरवल्यानुसार तशा प्रकारचे आहेत का हे पवार साहेबांनी आपल्याला व्यवस्थितरित्या जगाला सांगावं। आणि वारकरी संप्रदाय हा संत परंपरेंना मानणारा एक संप्रदाय आहे आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। अशा या भूमीमध्ये पवार साहेबासारख्या जुन्या जाणत्या नेत्यानं, ज्या नेत्याचं आज गेल्या 50 वर्षापासून तर राजकारण महाराष्ट्र पाहतो आहे आणि समाजामध्ये असं भांडण लावण्याचं काम पवार साहेबांनी या निमित्तानं त्यांनी करू नये। वारकरी संप्रदायाचा किंवा संत परंपरेचा साहेबाचा कधीही दुरान्वय संबंध आला नाही, कधी त्यांनी संत परंपरेचे पूजन केले नाही किंवा त्यांनी पालन केले नाही। त्यांची लेक जी आहे सुप्रियाताई, एकादशीच्या दिवशी मटण खाण्याचं समर्थन सुप्रियाताई करतात। यावरूनच पवार साहेबांच्या वारकरी संप्रदायाच्या पुतना मावशीच्या प्रेमाची कल्पना आपल्याला येते। आपल्यासोबत हबब पाचमाळचे सर आहेत। गुरुजी काय म्हणाल, पवार साहेबांनी असं म्हटलं की 60% वारकरी संप्रदायातील महाराजांचं जे धर्मांध वक्तव्य असतं ते धर्मांधतेवर बोलत असतात, काय तुमची प्रतिक्रिया? या ठिकाणी एवढंच म्हणू इच्छितो की पवार साहेबांनी जे काही वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे ते निषेधार्थ आहे। या ठिकाणी जे 60% यादी पवार साहेब सांगू इच्छितात त्यांनी ती यादी जाहीर करावी। मला तर असं वाटते की साहेबांनी जणू काही हे 60% लोक या ठिकाणी घुसखोरी म्हणून पाठवलेले आहेत आणि जे उर्वरित 40% आहेत ते त्यांच्या बाबतीत अनभिज्ञ आहेत। वारकरी संप्रदाय हा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम या प्रवृत्तीने या विचाराने चालणार आहे। सर्वत्र या ठिकाणी विचार गावोगावी जाऊन पसरवण्याचं काम करत आहेत आणि वारकरी संप्रदाय या ठिकाणी धर्माचं रक्षणार्थ या ठिकाणी आहे। जर वारकरी संप्रदायाचे प्रचारार्थ या ठिकाणी हिंदू धर्माच्या वतीने जर काही या ठिकाणी काम करत असतील तर ते या ठिकाणी काय अयोग्य आहे। ही वारकरी हा प्रत्येक हिंदू आहे आणि हिंदूच्या वतीने या ठिकाणी होणारे जे काही आज अन्याय अत्याचार आहेत ते जर या ठिकाणी बंद होण्यासाठी किंवा त्यांच्या रक्षणार्थ एखादा राजकीय पक्ष जर या ठिकाणी येत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यासोबत राहण्याचा किंवा त्यांना सहकार्य करण्याचे काय वाव आहे। तर याच विचाराने जणू काही असं शरद पवारांनी प्रतिगामी विचाराचे लोक या ठिकाणी घुसखोरी म्हणून घुसलेले आहेत। यावर आमचा सर्व वारकरी संप्रदायाचा जाहीर निषेध आहे। शरद पवार साहेबांचं वक्तव्य हे राजकीय आहे असं वाटतं तुम्हाला? हो, निश्चितच राजकीय आहेच, कारण की राजकीयच याला रूप त्यांनी दिलेलं आहे। तर नक्कीच आमचा प्रथम धर्म हा हिंदू आहे आणि त्याच्या रक्षणासाठी कुठलाही राजकीय पक्ष जर मदत करत असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू असं या वारकरी संघटनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत अजूनही काही वारकरी आहेत। काय म्हणाल तुम्ही, शरद पवार असं का बोलले असतील? मी बाळूभाऊ काकड, शंकर महाराज यांचे चिरंजीव। मी लहानपणापासून वारकरी संप्रदायाचा माणूस आहे आणि माझ्या वडिलांसुद्धा लहान पोरं सर्वच काही शिकवलेलं आहे। मी असं म्हणतो की शरद पवार यांनी हे चुकीचं वक्तव्य केलं, खूप चुकीचं वक्तव्य केलेलं आहे। वास्तविक ते हिंदू धर्माचे आहेत, त्यांनी असं वक्तव्य करायला नाही पाहिजे। वारकरी संप्रदाय त्यांचा हा मूळ असं वाटतं की पिंड नाही आहे। बरेच वेळ ते मुख्यमंत्री झाले पण त्यांनी कधी विठोबाची पूजा केली नाही, काही त्यांनी धर्माचं कोणतंच काम केलं, त्यांनी सर्व हिंदू धर्माच्या विरोधातच काम केलं। हे त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे। याच्यापुढे यांनी असं वक्तव्य चुकीचं काढू नये असं मला असं वाटते। तर नक्कीच अशा तीव्र प्रतिक्रिया वारकऱ्यांकडून येतात। आपल्यासोबत ज्येष्ठ महाराज आहेत। महाराज काय म्हणाल, शरद पवारांनी आज जे वक्तव्य केले त्याशी तुम्ही सहमत आहात? काय आहे तुमची पहिली प्रतिक्रिया? काय नाही, पवार साहेबांनी अगदी उतरत्या वयामध्ये आता असं वक्तव्य करणं एकदम चुकीचं आहे। कारण संप्रदाय हा सुरुवातीपासून मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास किंवा भले तरी देऊ काशीची लंगोटी याप्रमाणे सहिष्णू असलेला हा संप्रदाय आहे आणि म्हणून पुरोगामी किंवा धर्मांधतेकडे वाटचाल या संप्रदायाची होत आहे। म्हणून 60%
तुम्ही जी टक्केवारी काढलेली आहे ही कशाच्या आधारावर, कशाच्या भरवशावर तुम्ही हे बोलताय, हे विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा साहेबांनी असं वक्तव्य करू नये. खरं तर हे निषेध त्यांनी यादी तयार करायचंही म्हटलंय. म्हणजे नेमकं काय यादी तयार करून शरद पवार साहेब काय करणार आहे? म्हणजे टक्केवारी तुम्ही काढली आणि त्यात पुन्हा अप्रत्यक्षरित्या एक प्रकारे धमकी देत आहे की यादी तयार करणं चालू आहे. म्हणजे त्या यादीमधल्या लोकांची तुम्ही काय कराल नेमकं, अशा प्रकारे तुम्ही एक प्रकारे अप्रत्यक्ष धमकी दिलेली आहे संप्रदायाला. तेव्हा संपूर्ण संप्रदायामधून तीव्र प्रतिक्रिया या बाबतीत उमटत आहेत आणि संप्रदायाच्या वतीनं या संपूर्ण वक्तव्याचा जाहीर निषेध केला जातोय. तर एकंदरीत शरद पवारांच्या आजच्या ज्या काय वारकरी संप्रदायाबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याचा तीव्र शब्दात या ठिकाणी वारकरी संघटना आणि वारकरींच्या प्रतिनिधींकडून हा निषेध केला जातोय. आपल्यासोबत काही महिला वारकरी सुद्धा आहेत. ताई, काय म्हणाल, आज शरद पवारांनी वारकरी संप्रदायाबद्दल एक वक्तव्य केलं आहे? अगदी चुकीचं केलेलं आहे. शरद पवारांनी जे काही संप्रदायाविरुद्ध हे शब्द काढलेले आहे, कोणता यादी वगैरे काढलेली आहे, ते त्यांनी दाखवून द्यावं. आणि हा संप्रदाय धर्माचं एक प्रतीक आहे आणि ह्या धर्माचं रक्षण करणं हे का आपला धर्म आहे. संस्कृती जपणं, हे जर संस्कृती सांभाळून जर नसेल किंवा दुसऱ्या व्यक्ती याच्या बाहेर असतील तर यांनी असे शब्द बोलू नये. आणि वयस्कर माणूस आहे, या माणसांनी तर उलट रक्षण करायला पाहिजे. त्यांनी असं बोलणं बरोबर आहे नाही आहे. त्यामुळे आमचा निषेध आहे शरद पवारांच्या विषयी. त्यांनी शरद पवारांनी जे वक्तव्य केलं त्यांच्यावर आमच्या वारकरी संप्रदायातर्फे निषेध व्यक्त करतो आम्ही. तर नक्कीच एकंदरीत शरद पवारांच्या या वक्तव्यावर वारकऱ्यांच्या भावना या तीव्र आहेत. वारकरी संघटनेतर्फे शरद पवारांच्या पुतळ्याचं या ठिकाणी दहनही करण्यात आलं आणि त्याचा निषेधही करण्यात आला. कॅमेरामॅन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.